नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जी भरती आलेली आहे त्याबाबत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता स्वच्छ महाराष्ट्र अभियान नगरी 2.0 यामार्फत ही भरती आलेली आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, स्वच्छ महाराष्ट्र अभियान नगरी 2.0 अंमलबजावणीसाठी राज्यस्तर, विभागीय स्तर व जिल्हा स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापक कक्षासाठी तांत्रिक तज्ज्ञ या कंत्राटी पदासाठी 11 महिन्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ठीक आहे. तर बघा कुठले कुठले पोस्ट आहे. तर राज्यस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ पाहिजे त्यांना. टेक्निकल एक्सपर्ट, स्टेट लेवल टेक्निकल एक्सपर्ट, 60,000 रुपये पगार राहील. एकूण पद 4 आहे, स्टेट लेवलचे आहे. क्वालिफिकेशन काय मागितले आहे तर BE म्हणजे BE पाहिजे तुमचं. कुठल्याही शाखेत तुमचं कुठल्याही सब्जेक्टमध्ये BE झालं असेल तर तुम्हाला भरता येईल फॉर्म. BTech झालं असेल तरी फॉर्म भरता येईल. BArts झालं असेल तरी फॉर्म भरता येईल. B प्लॅनिंग किंवा MSc एन्व्हायरमेंट किंवा तत्सम व समकक्ष आहार्थ तसेच अतिरिक्त आहार्थ संगणकीय ज्ञान MSc IT. तर हे तुमचं जे क्वालिफिकेशन आहे याच्यात जर तुमच्या बसत असेल, MSc तुमचं असेल एन्व्हायरमेंटलमध्ये किंवा तत्सम काही कोर्स वगैरे झाले असेल तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येईल. म्हणजे तुमचं एक तर BE पाहिजे किंवा BTech पाहिजे, असं एवढं सगळं क्वालिफिकेशन पाहिजे नाही आहे त्यांना. फक्त BE जरी झालं असेल तरी फॉर्म भरता येईल. BTech झालं असेल कुठल्या याच्यात तरी फॉर्म भरता येईल. B प्लॅनिंग किंवा BArts झालं असेल तरी फॉर्म भरता येईल. आणि MSc झालं असेल ते पण एन्व्हायरमेंटमध्ये तर फॉर्म भरता येईल. त्यानंतर बघा अनुभवाचा निकष किमान इथे दिलेला आहे. अनुभवाचा निकष स्वच्छ भारत अभियान नगरी अंतर्गत 3 वर्ष किंवा जास्त टर्मचा अनुभव. म्हणजे जर तुम्ही स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 3 वर्षाचं काम केलं असेल तर त्याचा अनुभव किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो सुद्धा अनुभव चालेल. किंवा महानगरपालिका नगरपरिषद अंतर्गत राष्ट्रीय राज्यस्तरीय प्रकल्पामधील कामाचा 3 वर्षाचा अनुभव. म्हणजे महानगरपालिकेत किंवा नगरपरिषदेमध्ये तुम्ही राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय जे प्रकल्प होतात त्या प्रकल्पाच्या 3 वर्षाचा कामाचा अनुभव असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येईल इथे. नियुक्ती कालावधी 11 महिन्याचा असते. मग पुढे ते लोक हे करतात किंवा मग पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये प्राधान्यसुद्धा देतात. एकदा लागलं की पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये तुमचा एक्सपिरियन्स तिथे होतो आणि त्यामुळे ते प्राधान्यसुद्धा मिळत असते. अर्ज करण्याची मुदत जी आहे 24 तारखेपासून सुरू झालेला आहे आणि 7 ऑगस्ट 2025पर्यंत फॉर्म भरता येईल. 24/7/2025 पासून सुरू झालेला आहे आणि 7 ऑगस्ट 2025पर्यंत फॉर्म भरता येणार. ठीक आहे. आता इथे खाली बघा तुम्ही याच्यामध्ये काय काय मागितलेलं आहे. वरील नमूद शैक्षणिक पात्रता अनुभवाचे निकष पूर्ण केलेल्या उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे म्हणते. काय म्हणताय? ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्जदाराचे कमाल वय 40 वर्ष असणं गरजेचं आहे. हे डेट दिली आहे याच्यापर्यंत तुमचं 40 वर्ष, 30/6/2025पर्यंत 40 वर्ष वय जर असेल त्याच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येईल. उच्चतम शैक्षणिक अर्हताधारक केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे ज्यांच्याकडे जास्त म्हणजे डिग्री असेल किंवा जास्त शिक्षण झालं असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर काय म्हटलं आहे, आवश्यकतेप्रमाणे पदाची संख्या कमी जास्त व पदस्थापनेच्या ठिकाणच्या बदल केला जाईल. म्हणजे याच्यामधले जागा कमी जास्त होऊ शकतात. ठीक आहे. राज्यस्तरीय तांत्रिक तज्ज्ञाच्या 4 जागा आहेत. विभागीय तांत्रिक तज्ज्ञाच्या 6 जागा आहेत आणि जिल्हा तांत्रिक तज्ज्ञाच्या 34 जागा, एकूण 44 जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावर लिंक भेट द्या म्हणते. ठीक आहे. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली आपल्या तिथे मिळून जाईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर याची तयारी करायची असेल, या संबंधित ज्या पदाची तयारी करायची असेल तर आपल्याकडे नोट्ससुद्धा उपलब्ध आहे. इंटरव्ह्यूचे नोट्ससुद्धा उपलब्ध आहे. याला तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं शिक्षामित्र ॲप आहे, तिथेसुद्धा हे तुम्हाला मिळून जाईल. याचे नोट्स मिळून जाईल. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे, निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्यात नेमणूक दिलेल्या ठिकाणी काम करावे लागेल म्हणतात. ठीक आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 7 ऑगस्ट 2025, वेळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी खालील जे स्कॅन कोड दिला आहे, लिंक दिली आहे त्याच्यावर तुम्ही अर्ज करता येईल. ठीक आहे. तर हे सर्व तुमच्यासाठी जर तुमच्याकडे हे सगळं एज्युकेशन अवेलेबल असेल आणि तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर नक्की अर्ज करा. 60,000 पगार आहे. इथे 55,000 रुपये पगार आहे आणि चांगला चान्स आहे, छान चान्स मिळालेला आहे. तर नक्की यासाठी अप्लाय करा. आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला यासंबंधीचे नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे नोट्स मिळेल तुम्हाला. जितकी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ती त्या नोट्समध्ये दिलेली आहे. आणखी तुम्हाला याची माहिती जी आहे
ते माझ्याकडे जर उपलब्ध झाले तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अवेलेबल करून देईल. तर आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर इंटरव्ह्यू.